6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि 20. हळूवार हात सरळ करायचे आहेत आणि हात करायचे आहेत खाली. आता दोन्ही हात कडेने वरती करायचे आहेत. दोन्ही हातांची बोटं गुंफवायची एकमेकांमध्ये. हाताचे पंजे आकाशाकडे करायचे आहेत आणि आपल्याला डाव्या बाजूला वाकायचं आहे. एक, हात कोपऱ्यातून सरळ कंबर स्थिर ठेवायची आहे. दोन, उजवीकडे वाकायचं आहे. एक, दोन, परत एकदा. एक, दोन, पुन्हा एक, दोन. हात करायचे आहेत सरळ आणि कडेने हात करायचे आहेत खाली. ठीक आहे. आता दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं आहे. या बाजूला चेहरा करायचा आहे. पायाचे पंजे सरळ करायचे आहेत. मान सरळ करायचे. दोन्ही हात खांद्याच्या रेषेमध्ये करायचे आहेत. उजव्या हाताने डाव्या पायाला, डाव्या हाताने उजव्या पायाला आपल्याला स्पर्श करायचा आहे. तर यात एक, मानवर पाठीला पीळ द्यायचा आहे. सरळ व्हायचं. दोन, पूर्ण वरती यायचं. एक, दोन, कोऑर्डिनेशन महत्वाचं आहे. एक, दोन, एक, दोन, परत एक, दोन, 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 एक, दोन. हे हात करायचे आहेत खाली. आता दोन्ही हात कडेने वरती करायचे आहेत. दोन्ही हातांची बोटं गुंफवायची आहेत. हाताचे पंजे आकाशाकडे. आता डाव्या बाजूला आपल्याला वळायचं आहे. एक, पुढे झुकायचं आहे. दोन, खालून उजवीकडे यायचं आहे. तीन, वर यायचं आहे. चार आणि पाच. परत डाव्या बाजूला. एक, दोन, तीन, चार आणि पाच. पुन्हा एक, दोन, तीन, चार, पाच. परत एकदा. एक, दोन, तीन, चार आणि पाच. पुन्हा एक, दोन, तीन, चार आणि पाच. आता उजवीकडे वळायचं आहे. एक, दोन, खालून डावीकडे यायचं. तीन, वर यायचं. चार आणि पाच. पुन्हा एक, दोन, तीन, चार, पाच. पुन्हा एक, दोन, तीन, चार, पाच. परत एकदा. एक, दोन, तीन, चार आणि पाच. हळूवार हात कडेने खाली करायचे आहेत. दोन्ही पाय आता पुन्हा जवळ करायचे आहेत. मान सरळ करायचे आहे. दोन्ही हात पुढे घ्यायचे आहेत. ठीक आहे. दोन्ही हातांच्या मुठी बंद करायच्या. श्वास आतमध्ये घेत, मुठी सोडायच्या. श्वास बाहेर सोडत बोटांना ताण द्यायचा आहे. करूयात. एक, दोन, श्वासावरती करायचा आहे. एक, दोन, एक, दोन, एक, दोन, एक, दोन, एक, दोन, एक. मुठी बंदच ठेवायच्यात आणि मनगट गोल फिरवायचे आहेत. एक, दोन, तीन, चार, पाच. विरुद्ध दिशेने. एक, दोन, तीन, चार, पाच. मुठी सोडायच्या आहेत. हाताचे पंजे आकाशाकडे. हात कोपऱ्यांमध्ये वाकवायचे. खांद्यांवरती ठेवायचे. करूयात. एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. श्वासावरती लक्ष द्या. एक, खोल श्वास घेतलाय. दोन श्वास बाहेर. पुन्हा एक, दोन, एक, दोन, एक, दोन. आणि हात करायचे आहेत खाली. दोन्ही हात खांद्यामध्ये ठेवायचे आहेत. कोपरे जोडायचे आहेत आणि आपल्याला खांदे गोल फिरवायचे आहेत मागून पुढे. एक, दोन, तीन, चार आणि पाच. विरुद्ध दिशेने. एक, दोन, तीन, चार आणि पाच. ठीक आहे. हळूवार हात करायचे आहेत खाली. आता दोन्ही हात खांद्याच्या रेषेत करायचे आहेत आणि आपल्याला एकाच वेळेस डावा हात खाली, उजवा हात वर असं घ्यायचं. एखादी काठी असते त्याप्रमाणे. काठीचा कसा हा भाग वर गेला की हा हात खाली, हा भाग खाली जातो. तसंच दोन्ही हात म्हणजे एक काठी ठेवायची, समजायचं आणि आपल्याला एकाच वेळेस कोऑर्डिनेशन हात वर खाली करायचे. तर एक श्वास आतमध्ये, हात वर.
आता श्वास बाहेर सोडून हात खाली एका गाठीप्रमाणे हालचाल करायचं, कोऑर्डिनेशन झालं पाहिजे. एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर, परत एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर, थंड ताणा लावायचा आहे. एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर, आता थंड बाहेरच्या दिशेने. एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर, एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर, एक श्वास आतमध्ये, दोन्ही हात थांबायचे रेषेत, दोन हात करायचे आहे. दोन्ही हात गोल फिरवायचे आहेत पुढून मागे. तर यात एक, दोन, तीन, चार, पाच. आता विरुद्ध दिशा. एक, दोन, तीन, चार, पाच. या हात करायचे आहेत. दोन्ही पायाचे थोडंसं अंतर घ्यायचं आहे. दोन्ही हात बाजूला करायचे. श्वास बाहेर सोडत आपल्याला पुढे घ्यायचं आहे आणि श्वास आतमध्ये घेत थोडस मागे आणि हात बाजूला पाहिजे. ठीक आहे, श्वासावरती करायचं. तर या श्वास आतमध्ये, एक मागे, दोन श्वास बाहेर आणि पुढे हात जमिनीला टेकवायचे आहेत. श्वास बाहेर ठेवायचा. परत एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर, परत एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर, पुन्हा एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर, परत एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. श्वासावरती लक्ष देणं महत्वाचं आहे, ज्याचा फायदा आपल्याला अंतर्गत अवयवांसाठी होणार आहे. तर एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर, परत एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. परत हळूवार सरळ व्हायचं आहे, मान करायचे आहे सरळ. आता दोन्ही हात डोक्याच्या मागे गुंफवायचे आहेत. डावीकडे वळायचं, नंतर आपल्याला उजवीकडे वळायचं आहे. करूयात. पायामध्ये थोडंसं अंतर डावीकडे आणि उजवीकडे वळायचं आहे. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 आणि 20. हळूहळू हात सरळ. आता डावीकडे वळायचं, नंतर उजवीकडे वाकायचं आहे. एक, दोन, तीन, चार, कंबर स्थिर ठेवायची आहे. 5, 6, 7, 8, 9 आणि 10. ठीक आहे, हळूवार सरळ व्हायचं आहे आणि हात करायचे आहे खाली. ठीक आहे, आता दोनही हात आपल्या गुडघ्यांवरती ठेवायचे आहेत. मानवरती, पाठीचा कणा ताठ आणि दोनही गुडघे आपल्याला डावीकडून उजवीकडे गोल फिरवायचे आहेत. तर यात एक, दोन, तीन, चार आणि 5. परत विरुद्ध दिशेने एक, दोन, तीन, चार आणि 5. ठीक आहे, हळूवार सरळ व्हायचं आहे आणि सर्वांनी आता खाली बसायचं आहे. पद्मासन किंवा अर्ध पद्मासनामध्ये बसायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला सूक्ष्म व्यायाम करायचा आहे. श्वासावरती लक्ष ठेवायचं आहे, जेणेकरून आपल्याला अंतर्गत अवयवांना फायदा होणार आहे. श्वासाचा सुद्धा व्यायाम इथे होणार आहे. छोटे छोटे सांधे, स्नायू यांना रक्तपुरवठा सुरळीत होणार आहेत, ते ऍक्टिव्हेट होणार आहेत. म्हणजे पुढचे योगासन आपल्याला सहजरित्याने करता येणार आहेत. श्वासावरती जेवढं नियंत्रण आपलं अधिक होईल, तेवढं आपल्याला आसनांचा फायदा होणार आहे आणि पुढे प्राणायाम आपण चांगल्या पद्धतीने करू शकणार आहोत. त्याच्यामुळे सूक्ष्म व्यायामामध्येच, आसनांमध्येच आपल्याला श्वासाचं नियमन करायला शिकायचं आहे. आपण जे प्राणयोग उपचार पद्धती विकसित केलेली आहे, त्याच्यामध्ये अशा प्रकारे श्वसनाची गती नियंत्रित करणं, त्याद्वारे आसन करणं हे आपण त्यामध्ये शिकवत असतो, ज्याचा फायदा हा मन नियंत्रित करण्यासाठी, आपलं
शरीर स्थिर करण्यासाठी अंतर्गत अवयवांसाठी मेंदूचे दोनही भाग ऍक्टिव्हेट होण्यासाठी उपयोग होत असतो. आता दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये घ्यायचे आहेत आणि आपल्याला प्रार्थना म्हणायची आहे. मी म्हणेल माझ्या मागे सर्वांनी प्रार्थना म्हणायची आहे. योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोतं प्रवरं मुनीनाम् पतञ्जलिं प्राञ्जलिलानतोऽस्मि हरि हळूवार डोळे उघडायचे आहेत आणि आता दोनही हात नमस्कार मुद्रेमध्ये वरती घ्यायचे आहेत. एक, दोनही हात वर, दोन्ही हातांचे दंड कानाला, मान सरळ, पाठीचा कणा ताठ, हात खांद्यातून वरच्या दिशेने खेचायचे आपल्याला आणि डाव्या बाजूला झुकायचं आहे. डावीकडे झुकायचंय, मान आणि चेहरा समोर राहील. परत सरवायचं आहे. एक, उजवीकडे झुकायचं आहे. परत सरळ. एक, श्वास आतमध्ये, डाव्या बाजूला. दोन, श्वास बाहेर. परत सरळ. एक, श्वास आतमध्ये, उजवीकडे. दोन, श्वास बाहेर. परत सरळ. एक, श्वास आतमध्ये आणि नमस्कार मुद्रेमध्ये हात करायचे आहेत खाली. दोन, श्वास बाहेर. दोन्ही हात आता मागे घ्यायचे आहेत. खांदे मागे रोल करायचे आहेत. मान सरळ. डावीकडे झुकायचं आहे. एक, हनुवटी टेकवायची आहे डाव्या पायाच्या गुडघ्याला. परत सरळायचं आहे. दोन, उजवीकडे झुकायचं आहे. एक, दोन. परत एकदा डाव्या बाजूला. एक, दोन. उजवीकडे. एक, हळूवार झुकायचं आहे म्हणजे आपल्याला पोटातील अंतर्गत अवयवांना फायदा होणार आहे. परत सरळायचं आहे. दोन. ठीक आहे, जेवढं शक्य आहे तेवढं. आता 10 सेकंद थांबायचं आहे. डावीकडे झुकायचं आहे आणि थांबायचंय 10 सेकंद. एक, दोन, तीन. एखाद्या आसनामध्ये स्थिर थांबणं सुद्धा महत्वाचं आहे, जे आपल्या अंतर्गत अवयवांवरती परिणाम घडवून आणणार आहे. 6, 7, 8, 9 आणि 10. परत सरळायचं आहे उजवीकडे. एक, जरी आता आपलं कपाळ किंवा हनुवटी गुडघ्यापर्यंत जात नसेल तरी ती मुवमेंट करायची आहे. तो दाब आपल्याला पोटावरती घ्यायचा आहे. 4, 5, 6, 7, 8, 9, 10. परत सरळायचं आहे आणि हात करायचा आहे आता बाजूला. ठीक आहे, आता दोन्ही हात खांद्याच्या रेषेमध्ये करायचे आहेत. एक, दोन्ही हात खांद्याच्या रेषेमध्ये. बोटांना ताण आपल्याला द्यायचा आहे. बोट अशी लूज नाही सोडायचे, बोटांना ताण द्यायचा आहे. मान सरळ. आता डाव्या बाजूला वळायचं आहे. दोन, उजव्या हाताने डाव्या पायाच्या गुडघ्याला पकडायचं आहे. मान मागे करायचे आहे आणि आता डावा हात वरती करायचा आहे. एक, डावा हात वर करायचा आहे श्वास आतमध्ये घेत. आता उजवीकडे झुकायचं आहे. दोन, श्वास बाहेर सोडा. उजवा खांदा उजव्या गुडघ्याच्या जवळ न्यायचा आहे, जेणेकरून आपल्या छातीच्या आणि पोटाच्या कडेच्या स्नायूंना ताण मिळेल. परत सरळायचं. एक, श्वास आतमध्ये. ज्यांना जमत नसेल त्यांनी श्वासावरती करा. परत दोन, श्वास बाहेर. परत सरळ. एक, श्वास आतमध्ये. परत एकदा. दोन, श्वास बाहेर. परत सरळायचं आहे. एक, श्वास आतमध्ये. परत एकदा. दोन, श्वास बाहेर. पुन्हा सरळायचं आहे. एक, श्वास आतमध्ये. आता हात करायचा आहे खाली, हाताचा पंजा जमिनीकडे. उजवा हात सरळ करायचा आहे. पुन्हा सरळायचा आहे. एक आणि दोन, श्वास बाहेर, हात खाली. परत उजव्या बाजूने आपण करूयात. एक, खांद्याच्या रेषेत हात उजवीकडे आपल्याला वळायचा आहे. दोन, डाव्या हाताने उजव्या पायाच्या गुडघ्याला पकडायचा आहे. मान मागे, पाठीला पीळ द्यायचा आहे आणि आता उजवा हात वरती करायचा आहे. एक, श्वास आतमध्ये, उजवा हात वरती. डावीकडे झुकायचा आहे. दोन, श्वास बाहेर. परत सरळायचा आहे. एक, श्वास आतमध्ये.
परत एकदा 2 श्वास बाहेर, परत सरळायचं आहे 1 श्वास आतमध्ये, पुन्हा एकदा 2 श्वास बाहेर, परत सरळ 1 श्वास आतमध्ये. आता हात करायचा खाली, हाताचा पंजा जमिनीकडे, डावा हात सरळ करायचा आहे, पुन्हा सरळायचा आहे 1 आणि हात खाली 2. ठीक आहे. आता दोन्ही हात कडेनी वरती करायचे आहेत, बोटांना ताण द्यायचा आहे. पूर्ण आपल्या शक्तीनिशी आपल्याला बोटांना ताण द्यायचा आहे. कोपरे सरळ, खांद्यातून वर, कानाच्या मागे, आणि थांबायचं 10 सेकंद. 1 2 3 4, बोटांना ताण. 5, म्हणजे आपला ब्रेन त्याच्यामुळे ऍक्टिव्हेट होणार आहे. जेवढं तुम्ही बोटांना ताण द्याल तेवढा फायदा जास्त आहे. 6 7 8 9. आता बोटांचा ताण लूज करायचे आहेत, पण बोट सरळ ठेवायचे आहेत. बोट सरळ आहेत पण ताण आपण लूज केलाय. आणि परत आता ताण द्यायचा 10 सेकंदासाठी. ताण द्यायचा 1 2 3 4 5, हात खांद्यातून वर, कानाच्या मागे, मॅक्सिमम खेचा, आपल्या मानेच्या स्नायूंना ताण पडला पाहिजे. बोटांना ताण. 6 7 8. आता हाताचे पंजे बाहेरच्या दिशेने करायचे आहेत, बोटांचा ताण तसाच ठेवायचा आणि हात कडेने खाली करायचे आहेत 2. ठीक आहे. आणि बोट लूज करायचे. ठीक आहे. बोटांना ताण देणं महत्वाचं आहे. बोट सरळ असतील असे म्हणजे ताण नसतो, तर ते पूर्ण असे ताणायचे. बरोबर. जेवढं तुम्ही ताणाल तेवढं आपलं ब्रेन मधून आपलं बोटांच्या स्नायूंपर्यंत ते कनेक्शन आहे, ज्याला न्यूरोमस्क्युलर कोऑर्डिनेशन म्हणतात, तर ते ऍक्टिव्हेट होतं. त्याच्यामुळे असं ताण द्यायचा आहे. सरळ बोट एवढी ताणली नसतं, किंवा आपण जेव्हा रिलॅक्स असतो तेव्हा बोट कशा असतात, सैल असतात. बरोबर, म्हणजे अशा असतात. पण आपल्याला काय करायचं, जाणीवपूर्वक ते ताण द्यायचा आहे. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवायचे आहेत आणि खांदे गोल फिरवायचे आहेत मागून पुढे. 1 2, मानेच्या स्नायूंना ताण पडला त्याला रिलॅक्स करायचा आहे. 3 4 आणि 5, विरुद्ध दिशेने. 1 2 3 4 आणि 5. ठीक आहे. दोन्ही हात डोक्याच्या मागे गुंफायचे आहेत. पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे. आणि आता आपल्याला कमरेमध्ये न वागता पुढे झुकायचं आहे. पाठीचा कणा ताठ, मान सरळ, कमरेमध्ये न वागता पुढे झुकायचं आहे. 1, मान वर राहील, नजर समोर, पाठीचा कणा ताठ, परत सरळचे 2. पूर्ण पद्मासनामध्ये बसले त्यांचे टाचा पोटाला टेकल्या पाहिजेत, असं आपल्याला पुढे झुकायचं आहे. करूयात. 1, मान वर, पाठीचा कणा ताठ, आणि 10 सेकंद आपल्याला थांबायचं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. परत सरवायचं आहे. आता या स्थितीमध्ये आपल्याला डावीकडे वळायचं आहे. 1, डावीकडे वळायचंय, पाठीला पीळ द्यायचा आहे. परत सरवायचं 2, कोपरे मागे खेचायचे. परत उजवीकडे 1 2, परत डाव्या बाजूला 1 2, उजव्या बाजूला 1 2, परत डावीकडे 1 2, उजवीकडे 1 2, आणि हात करायचे आहेत. आता दोन्ही पाय सरळ करायचे आहेत. डावा पाय सरळ आणि उजवा पाय सरळ. ठीक आहे. डावा पाय सरळ, उजवा पाय सरळ, पायाचे पंजे स्वतःकडे खेचायचे. गुडघ्याच्या स्नायूंचं टोनी करूयात. त्यासाठी आपल्याला डावा पाय गुडघ्यामध्ये न वाकवता वर उचलायचा आहे. 1 10 सेकंद थांबायचं आहे. 1 2 3, जेवढा पाय गुडघ्यातून सरळ तेवढा फायदा जास्त. 5 6 7 8 9 आणि 10. उजवा पाय सेम. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. परत एकदा डावा पाय. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. उजवा पाय. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. ठीक आहे. आता दोन्ही हातांचे कोपरे जमिनीला टेकवायचे आहेत. पायाचे पंजे पुढे खेचायचे आहेत. आणि आपल्याला डावा पाय गुडघ्यामध्ये न वाकवता गोल फिरवायचा आहे, आतून बाहेर. करूया. 1
2 3 4 आणि 5. गुडघ्यामध्ये न वाकवता फिरवणं हे महत्वाचं आहे. विरुद्ध दिशेने 1 2 3 4 आणि 5. परत उजवा पाय गोल फिरवायचा आहे आतून बाहेर. तर यात 1 2 3 4 आणि 5. परत विरुद्ध दिशेने 1 2 3 4 आणि 5. ठीक आहे. हळूवार सरळ व्हायचं आहे. पायाचे पंजे स्वतःकडे खेचायचे आहेत. मान करायचे आहे सरळ. आता काल केलं होतं त्याप्रमाणे आपल्याला दोन्ही हात कडेने करायचे आहेत. एक बोटाला ताण द्यायचा आहे. पायाचे पंजे स्वतःकडे खेचायचे आणि श्वास आतमध्ये घेत मुठी बंद करायच्या. श्वास बाहेर सोडत मुठी सोडायच्या. पायाच्या पंजाची सुद्धा हालचाल करायची श्वासासोबत. करूयात. एक हात कानाच्या मागे, शरीराचा 2 आणि पायाचा 90 अंशाचा कोन करायचा. परत 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 आणि हात करायचे आहेत खाली. ठीक आहे. आता डावा पाय गुडघ्यामध्ये दाखवायचा आहे. डावा पायाची टाच जननेंद्रिय आणि गुदमार्ग यांच्या मध्ये लागेल असे ठेवायचे आहे. दोन्ही हात बाजूला. श्वास आतमध्ये घेत हात वरती. एक श्वास आतमध्ये हात वर. आता दोन्ही हातांची बोट गुंफवायची आहेत. हाताचे पंजे आकाशाकडे करायचे. डावीकडे वळायचं आहे पहिल्यांदा. एक बाजू. परत सरवायचं 2 उजवीकडे. 1 2 परत डाव्या बाजूला. 1 2 उजवीकडे. 1 2 आणि हात करायचा आहे खाली. परत डावा पाय सरळ करायचा आहे. उजवा पाय गुडघ्यामध्ये दाखवायचा आहे. दोन्ही हात बाजूला. पाठीचा कणा ताठ. पायाचे पंजे स्वतःकडे खेचायचे. श्वास आतमध्ये घेत हात वरती करायचे आहेत. एक श्वास आतमध्ये हात वर. दोन्ही हातांची बोट गुंफवायचे. हाताचे पंजे आकाशाकडे. आता उजव्या बाजूला वळायचं आहे पहिल्यांदा. 1 परत सरवायचं 2 परत डाव्या बाजूला. 1 2 उजवीकडे. 1 2 परत डावीकडे. 1 2 हात करायचे आहेत सरळ आणि कडेने हात करायचे आहेत खाली. दोन्ही पाय सरळ करायचे आहेत. हात थोडेसे मागे ठेवायचे. दोन्ही पाय गुडघ्यामध्ये दाखवायचे आहेत. दोन्ही पायामध्ये अंतर ठेवायचं आहे. खांद्याने उडा. आणि आता दोन्ही गुडघे डावीकडे करायचे. उजवा गुडघा डाव्या पायाच्या टाचेवर ठेवायचा. परत डावा गुडघा उजव्या पायाच्या टाचेवर. 20 काउंट करणार आहे आपण. पायामधलं अंतर थोडं वाढवू शकता तुम्ही. करूयात. 1 डावीकडे. उजवा गुडघा डाव्या टाचेवर. 2 चेहरा समोर ठेवा. पूर्ण असं वळायचं नाही. चेहरा मात्र सरळ आहे. 3 4 5 पूर्ण जमिनीला टेकवा गुडघा. 6 7 8 9 10 11 खुब्याच्या स्नायूंना ताण. 12 13 14 15 16 17 18 19 आणि 20. ठीक आहे. हळूवार सरळ व्हायचं आहे. पायाचे पंजे पाय सरळ करायचे आहेत. पंजे पुढे आणि परत दोन्ही हातांचे कोपरे जमिनीला टेकवायचे आहेत. आणि आपल्याला सायकलिंग करायचं आहे. पायाने सायकलिंग करायचं. पुढे मागे 20 काउंट आपण करणार आहे. फॉरवर्ड आणि नंतर रिव्हर्स मध्ये. करूया. एक पाय पूर्ण सरळ करायचे. ज्यांना 20 काउंट जमणार नाही त्याने 10 काउंट करा. 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 विरुद्ध दिशेने. 1 2 पाय पूर्ण सरळ करून वर घ्यायचा. 4 5 6 7 8 9 10 11 12
13, 14, 15, 16, 17, 18, 19 आणि 20. तेव्हा पाय खाली, पाय करायचे आहेत सरळ आणि सर्वांनी पाठीवरती झोपायचं आहे. पाठीवर झोपायचं आहे. पायाचे पंजे पाठीमाग खालच्या दिशेने खेचलेले. आता आपल्याला काय करायचं आहे, श्वास आतमध्ये घेत दोन्ही हात कडेने वरती करायचे आहेत आणि त्यावेळेस दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे. श्वास बाहेर सोडत हात खाली आणि पाय सरळ करायचे. तर यात 10 काउंट करणार आहोत आपण. दोन्ही हात वरती आणि पाय गुडघ्यात वाकवायचे. करायचं सर्वांनी. 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. परत 1 श्वास आतमध्ये, फक्त पंजे टेकवायचे आहेत. पायाचे पंजे टेकवायचे जमिनीला, टाचावरती राहील. 2 श्वास बाहेर. परत 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. परत 1 श्वास आतमध्ये आहे, 2 श्वास बाहेर. परत 1 श्वास आतमध्ये, श्वासावरती पण लक्ष द्यायचं आहे. 2 श्वास बाहेर. आता 5 सेकंद श्वास रोखून धरायचा आहे. 1 श्वास आतमध्ये, पंजे जमिनीला टेकलेले, टाचावरती. 1, 2, 3, 4, 5. श्वास बाहेर, हात खाली. शेवटचा 10 सेकंद थांबायचा आहे. श्वास रोखून धरायचा आहे. जास्तीत जास्त श्वास आपल्या फुफ्फुसांमध्ये घ्यायचा आहे आपल्याला. तर यात 1 श्वास आतमध्ये, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. श्वास बाहेर, पाय सरळ आणि सर्वांनी परत कोपरे टेकवायचे आहेत जमिनीला. कोपरे टेकवायचे जमिनीला, पायाचे कंठी पुढे. आणि आता दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये न वाकवता डावीकडून उजवीकडे आपल्याला गोल फिरवायचे 30 अंशांपर्यंत. ज्याला शक्य त्यांनी करा, नसेल शक्य तर एका पायाने केलं तरी चालेल. तर डावीकडून उजवीकडे दोन्ही पाय, ज्याला शक्य नसेल त्यांनी एका पायाने करा. 2 आणि 3. ठीक आहे, 3 वेळा करूया आता. परत विरुद्ध दिशेने. 1, 2 आणि 3. उभून बसायचे आहे. पायाचे पंजे स्वतःकडे खेचायचे आहेत आणि आता दोन्ही पाय गुडघ्यामध्ये वाकवायचे आहेत. वज्रासन करूयात आपण. दोन्ही पाय गुडघ्यामध्ये वाकवायचे आहेत. दोन्ही पायाची प्रार्थना आणि पंजे जोडायचे एकमेकांना. गुडघे खाली खेचायचे आहेत. मान करायचे आहे पुढं. पाठीचा ताट ह्याच्यात समोर आणि कमरेमध्ये या वागता आपल्याला पुढे झुकायचं आहे. तर यात 1 मानवर, खांदेवर, गुडघे खाली खेचायचे आहेत. कमरेतून पुढे झुकायचे आहे. तर करायचे आहे 2. परत एकदा 1. कमरेचा भाग सरळ, मान वरती राहील. तर करायचं आहे 2. खांद्याच्या रेषेमध्ये आता तिकडे आकाशाकडे करायचे आहे. श्वास आतमध्ये, एक हात वरती. 1 बाकीचे स्नायूचे तोडी येणारे. 2 श्वास बाहेर, हात. तिसरा श्वास. 1, 2 तिसरा श्वास. 1, 2 चौथा श्वास 5 सेकंद थांबायचा आहे. 1, 5 सेकंद थांबायचं. 1, 2, 3, 4, 5. श्वास बाहेर. 10 सेकंद थांबायचं आहे. 1, 1, 2, 3, 4, 5. जल्दी थांबवा. 4, 8, 9, 10. हात खाली, खांद्याच्या रेषेत आणि हात खाली. दोन्ही पाय सरळ करायचे आणि आपल्याला वज्रासनामध्ये बसायचा. डावा पाय डाव्या बाजूने मागे, उजवा पाय उजव्या बाजूने मागे. ठीक आहे, आणि गुडघ्यावरती उभं राहायचं आहे. गुडघ्यावरती आपल्याला उभं राहायचं आहे. दोन्ही पायामध्ये आपल्याला खांद्यावर अंतर घ्यायचं आहे. दोन्ही हातांनी कंबरेला सपोर्ट द्यायचा आहे. थोडीशी तेवढं प्रमाणात श्वास आतमध्ये घेत मागे आपल्याला झुकायचं आहे. तर 1 श्वास आतमध्ये आणि मागे, 2 श्वास बाहेर आणि 1 श्वास आतमध्ये,
दोन श्वास बाहेर, दोन्ही हात सरळ करायचे, हाताचे पंजे जमिनीच्या दिशेने आणि श्वास आतमध्ये घेत हात वरती करायचे, थोडं मागे जायचं, श्वास बाहेर सोडून हात करा. तर 5 श्वास करायचे आहे. तर 1 2 3 4 श्वासावरती लक्ष द्या. 5 6 7 8 9 आणि 10. आपल्या अप्पर बॅकची लवचिकता वाढवायला उपयुक्त आहे. दोन्ही हातांचे तळवे जोडायचे एकमेकांना, कोपरे सरळ. आता कडेला बाजूला घ्यायचे, मागे घ्यायचे. 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. तर 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर, 3 श्वास आतमध्ये, 4 श्वास बाहेर, 5 श्वास आतमध्ये, 6 श्वास बाहेर, 7 8 9 10. हात करायचे आहे. टाचीवरती बसायचे आहे सर्वांनी. मान करायचे आहे सरळ. टाचीवरती बसायचं आहे, मान सरळ करायचे आहे, पाठीचा कणा ताठ, नजर समोर. डावा हात नाभीवरती ठेवायचा आहे, त्याच्यावरती उजवा हात ठेवायचा, नजर समोर ठेवायची आहे. श्वास आतमध्ये घेत मान करायचे आहे वरती. 1 मान वर, पुढे झुकायचं आहे. 2 श्वास बाहेर आणि पुढे झुकायचं आहे. कपाळ टेकवायचे जमिनीला. हातांचा दाब पोटावरती आला पाहिजे, याकडे लक्ष द्यायचं आहे. परत मानवर, खांदेवर आणि सरळ. परत एकदा सेम पुढे झुकायचं आहे, श्वास बाहेर सोडत पुढे झुकायचा आहे. पोटातील अवयवांसाठी अत्यंत उपयुक्त. बद्धकोष्ठता, अपचन, पित्ताचा त्रास त्याच्यासाठी अत्यंत उपयुक्त. गर्भाशय किंवा ओव्हरी संदर्भातील आजारांसाठी उपयुक्त. आता या स्थितीमध्ये फक्त मान वरती करायचे, श्वास आतमध्ये घेत. 1 श्वास घेतल्यामुळे पोटावरती जो दाब पडतो त्याकडे लक्ष द्या. परत श्वास बाहेर सोडत मान खाली. 2 फक्त मानेची हालचाल करायची आहे. परत 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. परत एकदा 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. परत एकदा 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. परत एकदा 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. पूर्ण सरळ व्हायचं. आता 1 मान वर, श्वास आतमध्ये आणि सरळ मान करायची, सरळ श्वास बाहेर. ठीक आहे. आता शशांक भुजंगासन करूयात. मॅटच्या मागे बसायचं आहे. शशांक भुजंगासन क्रमाक्रमाने पोटातील अवयवांना आणि पाठीच्या मणक्याला आपल्याला हालचाल द्यायची आहे. करूयात. श्वास आतमध्ये घेत हात वरती. 1 श्वास आतमध्ये, हात वर, पुढे झुकायचं आहे. 2 श्वास बाहेर आणि पुढे. पोटातील अवयवांवरती दाब पडणार आहे. कपाळ जमिनीला टेकवायचं आहे, मांडीचा दाब पोटावरती. आता मान करायचे आहे वर आणि करायचं आहे भुजंगासन. 1 श्वास आतमध्ये, भुजंगासन करायचं आहे. परत खाली यायचं आहे. 2 श्वास बाहेर आणि खाली. परत भुजंगासन करायचं आहे. 1 श्वास आतमध्ये, कंबर वर उचलून टाचेवरती बसायचं आहे. 2 श्वास बाहेर. क्रमाक्रमाने ओटीपोटातील अवयवांना, पोटातील स्नायूंना ताण. या स्थितीतून पुन्हा भुजंगासन करायचं आहे. 1 श्वास आतमध्ये, छातीचा पिंजरा, पोटाच्या स्नायूंना ताण द्यायचा आहे. मान वर करायचे, गळ्याच्या स्नायूंना ताण, खांदे पाठीमागे रोल केलेले आणि पुन्हा खाली यायचं. 2 श्वास बाहेर. श्वासावरती करा म्हणजे आपल्याला अजून फायदा. भुजंगासन करताना श्वास आतमध्ये घ्यायचा आहे. 1 श्वास आतमध्ये, कंबर उचलून टाचेवरती बसताना श्वास बाहेर सोडायचा आहे. 2 श्वास बाहेर. पुन्हा भुजंगासन. 1 श्वास आतमध्ये. क्रमाक्रमाने आपल्याला क्रिया करायची आहे, कोऑर्डिनेशननी क्रिया करायची आहे. परत टाचेवर बसायचं आहे. 2 श्वास बाहेर.
थोडं श्वास रोखून पण धरायचा आहे. पुन्हा भुजंगासन. एक श्वास आतमध्ये खाली झोपायचं आहे, 2 श्वास बाहेर. शेवटचा एक श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. परत हात वरती, एक श्वास आतमध्ये हात वर आणि 2 श्वास बाहेर आणि हात खाली. ठीक आहे. आता सर्वांनी पंजांवरती यायचं आहे आणि उभं राहायचं आहे. ठीक आहे. कमरेमध्ये न वागता उभं राहायचं आहे किंवा जेवढं शक्य आहे तेवढ्या प्रमाणामध्ये उभं आपल्याला राहायचं आहे. दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं आहे खांद्याने एवढं. बोटांना ताण द्यायचा आहे, कोपरे सरळ आणि खांदे आपल्याला गोल फिरवायचे आहेत मागून पुढे. 1 2 3 4 आणि 5. विरुद्ध दिशेने 1 2 3 4 आणि 5. ठीक आहे. दोन्ही हात डोक्याच्या मागे गुंफायचे आहेत, कोपरे मागे करायचे आणि आपल्याला डाव्या बाजूला वळायचं आहे, नंतर उजव्या बाजूला वळायचं आहे. तर यात 1 2 3 4 5 6 7 8 9 10. बरोबर. सरळ आणि हात करायचे आहेत खाली. आता दोन्ही हात समोर करायचे आहे, पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचा आहे आणि मांडी करायची आहे जमिनीला समांतर. उत्कट आसन आपण करूयात. करायचं आहे सर्वांनी, मांडी जमिनीला समांतर करायची आहे. करायचं सर्वांनी. 1 2. परत एकदा 1 2. पुन्हा 1 2. परत एकदा 1 2. पुन्हा 1 2. परत एकदा 1 2 आणि हात करायचे आहेत खाली. सेम करायचं आहे आता दोन्ही हात वरती करून, म्हणजे आपल्या अप्पर बॅकला ताण पडणार आहे. पाठीच्या वरच्या बाजूला कोपरे सरळ, हात खांद्यातून वर, पायाकडे लक्ष. पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे, मांडी करायची आहे जमिनी समांतर. करूयात. 1 2. पुन्हा एकदा 1 2. परत एकदा 1 2. शेवटचा 1 2 आणि हात करायचे आहेत खाली. ठीक आहे. मान सरळ करायचे आहे आणि आता परत दोन्ही हातांनी कमरेला सपोर्ट द्यायचा. एक म्हटलं की श्वास आतमध्ये घेत मागे झुकायचा आहे, श्वास बाहेर सोडून पुढे. 2 वेळा करणार आहे आपण. जेवढं शक्य आहे तेवढं करा. पाय सरळ ठेवून फक्त 1 2. श्वास बाहेर आणि पुढे. पायाचे पंजे सरळ राहतील. परत 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. परत फिरवायचं आहे. 1 मान सरळ आणि हात करायचे आहेत खाली. आता या बाजूला चेहरा करायचा आहे. दोन्ही पायामध्ये अंतर, पायाचे पंजे सरळ ठेवायचे. डावा पायाचा पंजा बाहेरच्या दिशेने आपल्याला करायचा आहे. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत. श्वासासोबत करूयात. 1 श्वास आतमध्ये, हात खांद्याच्या रेषेत. डावीकडे वाकायचा आहे. 2 डाव्या हाताने डाव्या पायाच्या घोट्याला स्पर्श करायचा आहे. मान खाली करायची, हनुवटी खांद्याला टेकवायची. उजव्या हाताकडे लक्ष आणि उजव्या हातात आपल्याला गोल फिरवायचा आहे. 1 2 3. दोन्ही पाय सरळ राहतील. 4 आणि 5. विरुद्ध दिशेने. 1 2 3 4 आणि 5. ठीक आहे. हळूवार आपल्याला सरळ व्हायचं आहे. 1 श्वास आतमध्ये आणि हात खाली, 2 श्वास बाहेर. परत डावा पाय सरळ, उजवा पाय बाहेरच्या दिशेने आपल्याला करायचा आहे आणि दोन्ही हात खांद्याच्या रेषेत करायचे आहेत. 1 श्वास आतमध्ये, उजवीकडे झुकायचा, 2 श्वास बाहेर. ठीक आहे. आणि आता डावा हात गोल फिरवायचा आपल्याला. करूयात. 1 दोनही खांदे छाती पाय एका रेषेत. 2 आणि 3 विरुद्ध दिशेने. 1 2 3 4 आणि 5. ठीक आहे. हळूवार सरळ व्हायचं आहे. 1 श्वास आतमध्ये
आणि हात खाली, दोन श्वास बाहेर, पायाचे पंजे सरळ करायचे आहेत, मान करायचे सरळ, पायामध्ये अंतर ठेवायचं आहे, दोन्ही हातांनी कमरेला सपोर्ट द्यायचा आणि श्वास आतमध्ये घेत मागे झुकायचं, पुढे झुकायचं. 2 वेळा करणार आहे आपण. करूयात. एक श्वास आतमध्ये, पाय गुडघ्यामध्ये न वाकवता मागे घ्यायचं आहे. 2 श्वास बाहेर सोडत आपल्याला पुढे झुकायचं आहे. परत एकदा, एक श्वास आतमध्ये आणि मागे, 2 श्वास बाहेर आणि पुढे, परत एकदा, एक श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर, परत सरळायचा आणि हात करायचे आहेत बाजूला. आता डावा पायाचा पंजा परत बाहेरच्या दिशेने करायचा आहे. थोडस कोऑर्डिनेशन करूयात. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत, एक गोल फिरायचा आहे डाव्या बाजूला, 2 हाताचे पंजे आकाशाकडे, श्वास आतमध्ये घेत हात करायचा वरती, एक श्वास आतमध्ये. आता पाय, डावा पाय गुडघ्यात वाकवायचा आहे, मांडी करायची जमीन समांतर, 2 गुडघा घोट्याच्या रेषेत, उजवा पाय पण सरळ राहील, नजर समोर, कोपरे सरळ, परत सरळायचं, एक, परत एकदा, 2 पूर्ण शरीराचं नियंत्रण आपल्याला करायचं आहे, एक श्वास आतमध्ये, ब्रेन तेवढा ऍक्टिव्हेट आपल्याला ठेवायचा आहे, 2 श्वास बाहेर, मागच्या का पायाकडे पण लक्ष, एक श्वास आतमध्ये, हात खाली, हाताचा पंजा जमिनीकडे सरळ व्हायचा, एक, आणि हात खाली, 2. डावा पाय सरळ. आता उजवा पाय बाहेरच्या दिशेने. जसं पुढचा पाय आपण गुडघ्यात वाकवण्यासाठी हालचाल करतोय, तशाच स्नायूंची हालचाल जो मागेचा पाय असेल त्या स्नायूंची हालचाल न करण्यासाठी आपल्याला करायची आहे. बरोबर. त्यामुळे लक्ष दोन्ही बाजूला आपल्याला ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे ब्रेन आपला तेवढा ऍक्टिव्हेट आपल्याला ठेवायचा आहे, किंवा आपोआप त्याच्यामुळे ब्रेन ऍक्टिव्हेट होतो सुद्धा आपला. करूयात. एक, हात खांद्याच्या रेषेत, श्वास आतमध्ये, गोल फिरायचा उजव्या बाजूला, 2 श्वास बाहेर, हाताचे पंजे आकाशाकडे, हात वरती, एक श्वास आतमध्ये. आता उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे, डावा पाय सरळ ठेवायचा आहे, 2 मांडी जमिनीला समांतर करायची आहे, चेहरा तुमचा पूर्ण पाठीमागच्या दिशेने, परत सरळायचं, एक श्वास आतमध्ये, पुन्हा 2 श्वास बाहेर, पाठीमागच्या पाय पण सरळ, एक श्वास आतमध्ये, टाच उचलायची नाहीये मागच्या पायाची, पुन्हा 2 श्वास बाहेर, टाच खाली राहील, परत एक श्वास आतमध्ये, हात खांद्याच्या रेषेत, हाताचे पंजे जमिनीकडे, गोल फिरायचा आहे, एक, आणि हात करायचे आहेत खाली, 2. दोन्ही पाय जवळ करायचे आहेत, मान सरळ करायचे आहे, आणि आपण सूर्यनमस्कार करूयात. 4 सूर्यनमस्कार करायचे आहेत फक्त. थोडासा ताण द्यायचा आपल्या स्नायूंना. एवढं शक्य तेवढ्या प्रमाणात सूर्यनमस्कार करायचे आहे. दोन्ही पाय जवळ, मान सरळ, दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये. आपल्या मॅटच्या पुढे उभं राहायचं आहे. श्वास आतमध्ये घेत दोन्ही हात वरती, 2 पुढे झुकायचं आहे, 3 डावा पाय मागे, 4 मान वर, जास्तीत जास्त वर पाहण्याचा प्रयत्न. सूर्यनमस्काराचा काउंट कमी असेल तेव्हा आपल्या परफेक्ट सगळ्या पोझिशन झाल्या पाहिजेत. 5 टाचा टेकवायच्या आहेत जमिनीला, पाय सरळ, शरीराचा त्रिकोण, परत गुडघ्याच्या ध्यानवटी, 6 छातीवर, 7 वर, 7 8 9 डावा पाय पुढे, मान वर, उजवा पाय पुढे, 10 11 आणि 12. परत एकदा, 2 3 जेवढं शक्य आहे तेवढं करा. उजवा पाय मागे, 4 5 टाचा टेकवायच्या आहेत, पोटरीला ताण पडला पाहिजे, पाय पूर्ण सरळ, 6 7
8, 9, 10, 11 आणि 12. परत एकदा 2, 3, डावा पाय मागे 4, 5, 6, 7, 8, 9, डावा पाय पुढे 10, 11 आणि 12. शेवटचा उजव्या पायाने 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12. ठीक आहे. आता सर्वांनी पाठीवर झोपायचं आहे. डोकं माझ्याकडे, पाय पाठीमागच्या बाजूने, डोळे बंद आणि लक्ष श्वासावरती द्यायचं आहे. लक्ष श्वासावर. हाताचे पंजे आकाशाकडे. ज्या ज्या स्नायूंना ताण पडला त्या त्या स्नायूंना रिलॅक्स करायचं आहे. आज आपण आसनांचा सिक्वेन्स वेगळ्या प्रकारे घेतला होता, त्याकडे लक्ष द्यायचं आहे. श्वासाची गती, हृदयाची गती सामान्य झाल्यानंतर आता पुढचे आसन करायचं आहे. त्यासाठी दोन्ही पायांचे टाचा पंजे जोडायचे आहेत. हात मांडीच्या बाजूला, हातांचे तळवे जमिनीला टेकलेले. ही झाली आसन पूर्व स्थिती. आता डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. दोनही हातांनी गुडघ्याच्या वरती पकडायचं आहे. डावा पायाची मांडी पूर्ण पोटावरती दाबता आली पाहिजे. उजवा पाय पूर्ण सरळ ठेवता आला पाहिजे, याकडे लक्ष द्यायचं आहे. आणि आपल्याला उजवा पाय जो सरळ आहे तो गोल फिरवायचा आपल्याला क्लॉकवाईज डिरेक्शन मध्ये. पहिल्यांदा डावीकडून उजवीकडे करूयात. 1, पूर्ण गुडघ्यामध्ये न वाकवता 90 डिग्री पर्यंत. 2, 3, 4 आणि 5. गुडघ्याच्या स्नायूंचं टोनिंग होणार आहे इथून विरुद्ध दिशेने. 1, 2, मांडीच्या आतल्या स्नायूंना ताण पडणार आहे. 3, 4, जे रुटीन आपण कधीच त्याची हालचाल करत नाही. आणि 5. ठीक आहे. मांडीच्या आतल्या स्नायूंचा अनुभव घ्यायचा आहे. परत डावा पाय सरळ करायचा आहे. उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. दोनही हातांनी गुडघ्याच्या वरती पकडायचं आहे. मान सरळ ठेवायची आहे. आणि आपल्याला आता डावा पाय गोल फिरवायचा आहे आतून बाहेर. करूयात. 1, 2, 3, 4 आणि 5. परत विरुद्ध दिशेने. 1, 2, 3, 4 आणि 5. ठीक आहे. पाय करायचा आहे सरळ आणि मान करायचे आहे सरळ. हाताचे पंजे आकाशाकडे करायचे आहेत. डोळे बंद आणि लक्ष श्वासावरती आपल्याला द्यायचं आहे. नजर दोनही यांच्या मध्ये केंद्रित आपल्याला ठेवायची आहे. आता दोनही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे आहेत. दोनही हातांनी पायाच्या घोट्यांना पकडायचं आहे. मान करायचे आहे सरळ आणि श्वास आतमध्ये घेत कंबर आपल्याला वर उचलायची आहे. तर यात 1 श्वास आतमध्ये
2 श्वास बाहेर, पुन्हा एकदा 1 श्वास आतमध्ये, छाती हनुवटीच्या जवळ यायचा प्रयत्न, 2 श्वास बाहेर, 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. आता पाय करायचा आहे सरळ, डावा पाय सरळ, उजवा पाय सरळ, आणि आता त्याला डाव्या कुशीवरून गोल फिरायचा, उजव्या सॉरी आणि पोटावरती झोपायचा. दोनही हात एकमेकांवरती ठेवायचे आहेत. कपाळ दोनही हातांवरती ठेवायचे आहे. टाचा पंचे जोडलेले ठेवायचे आहेत. हळूवार श्वास घ्यायचा आहे, हळूवार श्वास सोडायचा आहे. आणि आता हनुवटी दोनही हातांवरती टेकवायची आहे आणि दोन्ही हातांवरती दाब देऊन मानवर, छातीवर आणि हात सरळ करायचे आहे. करूयात. 1, दोन्ही हातांवरती दाब, मानवर, छातीवर आणि हात सरळ. परत खाली यायचं. 2 श्वास बाहेर. आता दोन्ही हातांचे कोपरे असे ठेवायचे आहेत, कोपरे खांद्याच्या रेषेमध्ये आणि मान वर. ठीक आहे. तर ज्यांना शक्य आहे त्यांनी दोन्ही पाय गुडघ्यामध्ये वाकवायचे आणि वरती घ्यायचे आहेत. सिंपल पाठीच्या स्नायूंचं टोनिंग. 1, 2, कमरेला ताण पडत असेल तर कमी वाकवा पाय. परत 1, 2, परत एकदा 1, 2, श्वासासोबत 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर, 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. ज्यांना शक्य आहे त्यांनी हाताचे पंजे आहेत तिथेच ठेवायचे, फक्त कोपरेवर उचलायचे आहेत आणि मान वरती करायचे आहे. आणि आता दोनही पाय गुडघ्यात वाकवायचे, वरती घ्यायचे आहेत. ज्यांना शक्य नसेल त्यांनी कोपरे खाली टेकवा, काही हरकत नाही. तर यात 1, मान वर, गळ्याच्या स्नायूंना ताण, 2. ठीक आहे. हात सरळ करून करता येत नसेल तर हात कोपरे जमिनीला टेकवायचे हातांचे. करूयात. 1, कमरेला इथे ताण पडणार आहे, 2, परत एकदा 1, 2, परत 1, 2, थांबायचं आता 10 सेकंद. 1, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, पायाची पंजे वरती, 8, 9, 10. पाय सरळ, कोपरे टेकवायचे आहेत आणि पूर्ण खाली यायचं आहे. ज्या स्नायूंना ताण पडला त्याला रिलॅक्स करायचं आहे. शेवटचं करूयात. शशांक भुजंगासन. दोन्ही हात खांद्यांच्या बाजूला, हनुवटी जमिनीला टेकलेली आणि दोन्ही हातात दाब देऊन मानवर, छातीवर आणि हात करायचे आहेत सरळ. करायचं आहे. 1, कंबरवर उचलून आपल्याला टाचेवरती बसायचं आहे. 2, कपाळ टेकवायचं आहे जमिनीला. पुन्हा श्वास आतमध्ये घेत हात वरती. 1 श्वास आतमध्ये, हात वर आणि कडेने हात खाली करायचे आहेत. 2. ठीक आहे. आता सर्वांनी पद्मासनामध्ये बसायचं आहे. पद्मासन किंवा अर्ध पद्मासनामध्ये बसायचं आहे. डोळे बंद ठेवायचे आहेत. लक्ष श्वासावरती द्यायचं आहे. पाठीचा कणा ताठ आणि मान सरळ. ठीक आहे. आणि आपल्याला आता अनुलोम विलोम प्राणायाम करायचा आहे. त्यासाठी उजव्या हाताचे पहिले 2 बोट आपल्याला दुमडायचे आहेत. उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करायची आहे आणि डाव्या नाकपुडीने श्वास आतमध्ये घ्यायचा आहे. करूयात. 1, आता डावी नाकपुडी बंद करा, उजव्या नाकपुडीने श्वास सोडायचा आहे. 2, उजवीने श्वास घ्यायचा आहे. 3, डावीने श्वास सोडायचा आहे. 4, परत 1, 2, 3, 4, पुन्हा एकदा 1,
2 3 4 परत 1 2 3 4 परत 1 2 3 4 याच गतीने तुम्हाला श्वास घ्यायचा आहे. डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आहे. उजव्या नाकपुडीने श्वास बाहेर सोडायचा आहे. पुन्हा उजव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आहे आणि डाव्या नाकपुडीने श्वास बाहेर सोडायचा आहे. 2 श्वासाचं एक आवर्तन होतं. मनामध्ये येणाऱ्या विचारांना कोणतीही प्रतिक्रिया न देता केवळ श्वासावरती लक्ष आपल्याला केंद्रित करायचं आहे. नजर दोनही भुवयांच्या मध्ये केंद्रित ठेवायची आहे. हळुवार श्वास घ्यायचा आहे. हळुवार श्वास आपल्याला बाहेर सोडायचा आहे. श्वासाची गती आणि हृदयाची गती आपल्याला सामान्य करायची आहे. नजर दोनही भुवयांच्या मध्ये केंद्रित ठेवायची आहे. आणि आपल्याला डाव्या नाकपुडीने श्वास बाहेर सोडून अनुलोम विलोम प्राणायाम करायचं थांबवायचा आहे. डाव्या नाकपुडीने श्वास बाहेर सोडायचा आहे. अनुलोम विलोम प्राणायाम करायचं थांबवायचं आहे. आणि 3 वेळा ओमकार गुंजन आपल्याला करायचं आहे. करूयात. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. दोनही हातांचं एकमेकांवरती घर्षण करायचं आहे. दोनही हात आपल्या चेहऱ्यावरून फिरवायचे आहेत. नमस्कार मुद्रेमध्ये यायचं. हनुवटी छातीला टेकवायची आहे. हळूवार डोळे उघडायचे आहेत आणि आपल्याला रिलॅक्स व्हायचं आहे. ठीक आहे. आजच्या पुरते एवढंच. उद्या बरोबर आपण 6:30 वाजता भेटूयात नवीन आसन आणि नवीन प्राणायामासोबत. थँक्यू.